नमस्कार, मी मयूर गवांदे. साम टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच दिवसभरातील सर्वात मोठी बातमी. राज्यातील महानगरपालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन 14 डिसेंबरला संपल्यानंतर त्याच दिवशी महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. कारण निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिका आयुक्तांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सुरुवात देखील झाली, त्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे. मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पनवेल, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, वसई विरार, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, चंद्रपूर, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, तर मालेगाव, नांदेड, लातूर, अकोला, परभणी, धुळे, जळगाव, इचलकरंजी, अहिल्यानगर, सांगली, मिरज आणि जालना या महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. दरम्यान आयोगाची आता बैठक देखील सुरू झाली. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे. गणेश, काय अधिकची माहिती? सध्या निवडणूक आयोगाची आता बैठक सुरू झाली आहे. नक्कीच मुंबई महानगरपालिका आणि त्याचबरोबरच्या 28 महानगरपालिकांसाठी खरं तर ही अत्यंत महत्त्वाची बैठक म्हणावी लागणार आहे. कारण की गेल्या अनेक वर्षांपासून या निवडणुका आहेत त्या रखडलेल्या पाहायला मिळतात आणि याच निवडणुका कधी लावायच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर याच बैठकीमध्ये चर्चा होताना पाहायला मिळते. काल हरकती प्रारूप यादींवरची तर शेवटची तारीख होती. त्यानंतरून या हरकतींवर आलेले सोल्युशन करण्यासाठी आहे ती 10 तारखेपर्यंत खरं तर महापालिका आयुक्तांना वेळ आहे. त्यामुळे याच्यावर काय उपाययोजना आहेत, कशा पद्धतीने तुम्ही सगळ्या हरकती आलेल्या आहेत त्याच्यावर काय निवेदन केलेलं आहे, या सगळ्या संदर्भामधला हा आढावा घेतला जाणार आहे. आणि त्यानंतरून महानगरपालिकेच्या तारीख कधी लागते हे देखील पाहणं आता गरजेचं ठरणार आहे. नक्कीच गणेश, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तर आपण बघतोय महानगरपालिका आयुक्तांसोबत आता सध्या निवडणूक आयोगाची बैठक सुरू झाली आहे.